सलाम मंडळी, आशा आहे तुम्ही तोरमाळ ट्रिपचा पार्ट 1 पाहिला असेल. कशा प्रकारे आपण काळा पाणी या ठिकाणी गेलो आणि चर्चला व्हिजिट दिली, या सगळ्या गोष्टी पार्ट 1मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. तोपर्यंत हे जुने फोटो मागे 2016मध्ये आम्ही गेलो होतो तोरमाळ या ठिकाणी, ते लावून दिले तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. तर बघा, चला पुढे आता बघूया इथून पुढे काय झालं. चर्चकडून निघालो आता सीताखाईकडे चाललो. जेवणाची ऑर्डर देऊन दिली आहे, 1-1.5 वाजेपर्यंत बनून जाईल असं बोलला तो. आणि सीताखाईकडेचा जाताना मध्ये हे वड लागतं, सुंदर वड आहे, फार मोठं आहे, जुनं वड आहे. सांगती इकडं कमळाचा तलाव पण आहे, फार जुना तलाव आहे, फार कमळं असतात त्याच्यामध्ये. आपण जर सांगितलं तर ते लोक कमळ आपल्याला काढून पण देतात. एक दरी जिचं नाव आहे सीताखाई, तोरमाळपासून जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावर ही दरी आहे. आणि ह्या ठिकाणी सीताखाईला बघण्यासाठी एक स्पॉट आहे. आणि पुढे त्या डोंगरावरून देखील आपण सीताखाईला बघू शकतो. त्या ठिकाणातून इको पॉईंट पण आहे आणि एक सुंदर धबधबा देखील त्या ठिकाणातून आपल्याला बघायला मिळतो. सीताखाई पॉईंट. पाणी घेऊन येतो ना, काम चालू आहे, रेलिंगला हात लावू नका म्हणून. कमळाचे पण आहे का कंद का नाही? तिकडच भेटल का? या अशा प्रकारचे स्टेशन स्पॉट सर्वत्र बनवलेले तोरमाळला. आणि काही लोक इकडे जडीबुट्या पण विकत बसले. इकडे पण गेटमध्ये पण बसले होते. समोरून इको पॉईंट आहे, चला तिकडून पण बघूया. आपण समजा काहीतरी जोरात ओरडलो तर तिकडून आपल्याला पण त्याचा प्रतिध्वनी ऐकायला मिळेल. इकडे लिहिलेलं आहे, नाही तर मला आठवत नव्हता शब्द. पावसाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघायची एक वेगळीच मजा वाटते. सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे आणि सुंदर असं वातावरण आणि फार छान इकडं वाटत आहे. वा 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 वा, किती सुंदर दृश्य आहे. आता सध्या पाऊस कमी नाही तर फार जोरामध्ये तो पडत असतो, दोन्ही ठिकाणातून वाहत असतो मोठ्या प्रमाणात. तिकडं पण काही लोक गेले आणि मूर्खपणा आहे, तिथून पडले म्हणजे खड्ड्या पण नाही सापडणार. ओरड रे, डबल आवाज येतो ना इकडे. प्रेम आला येतो ना. प्रेम आला. प्रेम एवढा जाड आवाज पण पाहिला, धबधबाचा घे, धबधबा घेतो ना. इकडे पण एक जोथमचा काय रिटर्न लिहून नाही राहिला आवाज. आबू ओरड ग बबल्या, असं ओरड ना. विहान कडक आवाज लागतो त्याला आणि करतात तिकडे. त्याचा गळा पाठवून गेला पण काय आवाज येऊन राहिला. इको जर ऐकायचा असेल तर मग हेडफोनच लावावा लागेल. सीताखाईकडचे पण काही फोटो आपण बघूया. फार मजा आली, सर्वांनी चांगले फोटो काढले. देवदूतांचे पण फोटोज काढले आहेत. कोणीतरी कॉमेंट केलं होतं, ढेबरे आणि बारीक आणि अशक्त देवदूत पण बघायला मिळतील.
हे आहे गावची मुतखडावर, शुगरवर, दमखाशीवर, ॲसिडिटीवर. बनवून ठेवले तुम्ही पावडर. हे काय आहे नी? ही सूप कामासाठी घरात ठेवतात याला. हे 4-5 वस्तू आम्ही बनवून देतात देवारमध्ये या गेलनामध्ये. एवढं ह्याच्यामध्ये मला फक्त हेच माहिती आहे मुरड्याचे शेंगाचं. कसले शेंगा? मुरड पोटामध्ये मुरडे दुखतं फार. त्याचा काढा बनवून पितात ते घरी पण वापरतात. हे कालाकुडा म्हणतात. रात्रभर एवढा भिजवतात. एक चम्मच नाही कमी 8 दिवसपर्यंत घ्या. रात्रभर भिजा सकाळी उठून गाडून निर्मा पडतो. हे 50 मध्ये एक कोप पाणी गाडून जडीबुट्या आहे ह्या सगळ्यात तोरमाळच्या आणि आयुर्वेदिक आहे काय काय. नाही गाडून 50 चला आता खडकी पॉईंटकडे जाऊ. आणि जाता जाता रोडमध्ये हा यशवंतराव तलाव दिसत आहे. पूर्वी आम्ही स्वर्गारोहणला या ठिकाणी फार यायचो. दरवर्षी जवळजवळ यायचोच. कॅम्पला पण यायचो आणि फार मजा यायची. तर तिकडच्या बाजूला एक स्टेज आहे, पुढे आपण तिथं पण जाऊ. त्या ठिकाणी आम्ही जेवण वगैरे बनवायचो. नंतर तिकडं पण जाऊ आणि मग बघूया काय आहे कसं. खडकी पॉइंट. खडका आहे का पण भावी बॉटल दे. चला खडकी पॉईंटकडचे काही फोटो पाहून घेऊ. जेवणाची ऑर्डर देऊन आलो. जवळजवळ 2 वाजून गेले. आता जेवायला जाऊ. मग जेवल्यानंतर बघू कदाचित तलावाकडे नाही तर सनसेट पॉईंट कुठेतरी जाऊ. बघू पुढे काय होतं. चला मग आता मस्त जेवण करून घेऊ. मग बघू पुढे काय करायचं. बबल्यान ते पण येऊन गेले. इथे दाबून दे. ओ बापरे, कुठे उभा राहिला रे. देसी मुर्गी चिकन करी, संगती मक्कीच्या छान भाकरी, पोळ्या, जिरा राईस, कांदे लिंबू, अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट असं अन्न. फार मजा आली जेवायला. जेवण झालं. आता सनसेट पॉईंटकडे आलो आहे आम्ही. आणि एकदम ओरिजिनल थंड हवा तर समोरच्या घाटामधून अशी येते
आणि दुपारी आता जरी 3-3:30 वाजले पण तरी एकदम थंड हवा लागत, सुंदर एकदम. सावलीमध्ये जाऊन बसल ना तिकडं ओरिजिनल थंड लागेल. सनसेट पॉईंटकडे पण फार मजा येत होती आणि सर्व लोक फार आनंद करत होते. चांगलं जेवण झालं पोटभर, एकदम सुंदर अतिशय. आणि आता सनसेट पॉईंटकडे आलो. आता इथून तलावाकडे पण जाऊ आणि काही फोटो पण बघू सनसेट पॉईंटकडे काढलेले. चला तर. तलाव किनारा. दरवर्षी स्वर्गारोहणला या ठिकाणी जायचे. स्टेज वगैरे आता तर किती वर्षांनी आले तर बदलून गेलं, स्टेज बीच सगळं खराब होऊन इथं बनवायचे पप्पा आणि ते जेवण इथं खाली. पाणी पण तेव्हा कमी राहायचं, आता फार वर पडून पाणी कदाचित पावसामुळे. चल रे. सगळे मिशनचे लोक असे यायचे, बसायचे इथं मस्त. जेवण बिवण झालं की ते जेवायचे. प्रार्थना बिथना इथं भरायचे आणि झाडाखाली झाड सुद्धा. काही फोटो तलावा किनाऱ्याचे, फार जुन्या आणि सुंदर आठवण्या या जागेच्या. या ठिकाणी फोटो काढताना खरोखर मनाला फार आनंद वाटतो. सुंदर कमळाचे फुलं घेतली इथं. दाखव रे जोशन. जोत 10 रुपयाला खूप आहे. असं काय होऊन गेलं रे पण. पॅन्ट फोल्ड करा ना. नाही तो आंघोळ करत आहे, बोटिंग करायला चालले. मी माहू तू पण चालली. किती झाले रे आपण. तुला सांगत होती नव्हतं येत. 1-2 चल काय लवकर घाल मध्ये. 6 जण झाले. प्रकारे बोट चालू झाली माऊ. तिथे जाणार टाटा करायला नाही. हो भाऊ त्या घराकडून घ्या दादा, त्या घराकडून घ्या. तेवढे मारतात हा. नीट बघा. बघा कुठे भाऊ. आबो कुठे ग. आबो अशा भीतीने गेली, बंद पडली, गेले दारात. अबो गेले, बंद पडले. प्रेम भाई कुठे. प्रेम भाई. प्रेम. ओ प्रेम. बोट मध्ये बसून कसं वाटत आहे. अरे प्रेम भाई काय नाही. स्पीड बढ़ाओ बोले, वो बोले पलटी हो जाएंगे, बहुत मजा ले बोले. काय बिचाऱ्यांची यायची 600 रुपये. आता ते जर 600 मध्ये यायला तयार असेल तर आम्ही परत जाण्यास तयार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये पण गेलो होतो आम्ही परत. नवीन होते मीना, टबलू आणि जोथम. आणि व्हिडिओ पण काढले होते, पण ते काय माहीत कशामुळे तरी डिलीट होऊन गेले.
फक्त फोटोज उरले त्यांचे. फोटो बघूनच आता आनंद करून घेऊ. काय करणार मग. माही कूद माही चालत नाहीये. माही जम कर तू, बोट चालत नाहीये. कट्टी येतो त्याला वाईट वाटलं हे प्रेम. संदीप आहे का रे तो? अच्छा ठीक आहे त्यांना पण घे ना परत. आम्हाला घेऊन चल संदीप, चला ना. त्याला वाईट वाटत आहे तुम्ही घेतलं नाही याला. तो संदीप पप्पाच्या ओळखीचा ना दादा. चल 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 लाईफ जॅकेट घाला ना. चल ना, चल ना भेटू. हा चल. क्षणचित्र यशवंतराव तलावाकडचे देखील. दुसऱ्या ट्रिपमध्ये पण मीना, जोथम आणि टबलू होते, पण ते व्हिडिओ कशामुळे तरी करप्ट होऊन गेले आणि त्यामुळे त्यांचे फोटोज आता बघावं लागत आहे आपल्याला. यशवंतराव तलाव फार खोल तलाव आहे सांगणाऱ्यांचं असं म्हणणं आहे. जवळजवळ 7 फाटा दोऱ्या त्याच्यात सोडल्या तरी त्याच्यात तळ लागलेला नाही. तर खरं काय माहीत नाही, पण असं सांगणारे सांगतात. तोरमाळ या ठिकाणी फार मजा आली. तलावाकडे बोटिंग केली, सगळ्या गोष्टींमध्ये फार आनंद झाला. इकडे तिकडे फिरायचा, फोटो काढण्याचा, व्हिडिओ बनवण्याचा. आणि आता घराकडे परतीचा प्रवास आपला चालू करूया. घाटातही काही फोटो काढले ते पण बघून घेऊ. चला तर. लाल गाडी आपली येऊ राहिली. त्याला पोहोचले, सगळे झोपा काढू राहिले. जाताना फार खुश होते, येताना सगळे गाढ झोपलेले एकदम. ड्रायव्हर बी देखे, ड्रायव्हर झोपला. गेले आपण चला मग, सर्वांना सलाम. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये.